गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरमधील बफर सोल्युशन्स हा टॉपिक कव्हर करणार आहोत. बफर सोल्युशन या टॉपिकच्या अंडर टाइप्स ऑफ बफर सोल्युशन, बफर ॲक्शन अँड ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन हे काही सब टॉपिक्ससुद्धा आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये आज कव्हर करणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ बघताना टेक्स्टबुक आपल्यासमोर ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पॉईंट्स चांगल्या पद्धतीने समजतील. तर आता आपण आपला टॉपिक सुरू करूया. बफर सोल्युशन्स. The buffer solution is defined as a solution which resists the drastic changes in pH when a small amount of strong acid or strong base or water is added to it. बफर सोल्युशन हे एक असं सोल्युशन असतं किंवा त्याची डिफाईन त्याला तुम्ही अशा पद्धतीने डिफाईन करू शकाल की एक सोल्युशन जे तुमचे pHमध्ये येणारे ड्रास्टिक चेंजेस, ड्रास्टिक म्हणजे जे आपल्याला ठळकपणे दिसू शकतात असे सोल्युशनमध्ये येणारे जे चेंजेस आहे, व्हेन pH इज चेंज, ठीक आहे ना, ज्या वेळेला चेंज तुमच्या pHमध्ये येतो त्यावेळेला जे ड्रास्टिक चेंजेस सोल्युशनमध्ये घडून येतात त्यावेळेला त्या चेंजेसला रेझिस्ट करणारं एखादं सोल्युशन, रेझिस्ट करणारा एखादा जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा वॉटर तुम्ही त्यामध्ये ॲड करता, अशा टाईपच्या सोल्युशनला आपण बफर सोल्युशन म्हणू शकतो. मग ही झाली तुमची डेफिनेशन बफर सोल्युशनची, जी तुम्हाला इथे लर्न करायची आहे की बफर सोल्युशन इज डिफाईन्ड ॲज अ सोल्युशन विच रेझिस्ट ड्रास्टिक चेंजेस इन द pH when a small amount of strong acid or strong base or water is added to it. म्हणजे pHमध्ये येणारे जे चेंजेस आहेत, जे ड्रास्टिक चेंजेस आहेत, त्यांना रेझिस्ट करण्याचं काम तुम्ही ज्या वेळेला त्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस किंवा वॉटर ॲड कराल त्यावेळेला होतं. अशा टाईपच्या सोल्युशनला तुम्ही बफर सोल्युशन म्हणता. ठीक आहे. मग आता बफर सोल्युशनच्या डेफिनेशन नंतर तुम्हाला इथे टाइप्स ऑफ बफर सोल्युशन हा नेक्स्ट टॉपिक इथे आहे. देअर आर 2 टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचे 2 प्रकार पडतात. ॲसिडिक बफर यूज टू मेंटेन ॲन ॲसिडिक pH. एक ॲसिडिक बफर सोल्युशन असतं जे ॲसिडिक pHला मेंटेन करण्याचं काम करत असतं. व्हाईल बेसिक बफर मेंटेन्स द अल्कलाईन pH. आणि दुसरा टाईप आहे बेसिक बफर, जो अल्कलाईन pHला मेंटेन करतो. म्हणजेच बफर सोल्युशनचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ॲसिडिक बफर, दुसरा म्हणजे बेसिक बफर. तर सर्वप्रथम आता आपण पहिला बफर सोल्युशनचा टाईप बघूया, जो आहे ॲसिडिक बफर सोल्युशन. अ सोल्युशन कंटेनिंग अ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट्स विथ स्ट्रॉंग बेस इज कॉल्ड ॲन ॲसिडिक बफर सोल्युशन. एक असं सोल्युशन ज्यामध्ये वीक ॲसिड आहे अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस, ठीक आहे, आणि त्याचे सॉल्ट्स आहेत जे स्ट्रॉंग बेस सोबत प्रेझेंट आहेत, इज कॉल्ड ॲज ॲसिडिक बफर सोल्युशन. अशा टाईपच्या सोल्युशनला तुम्ही ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणता. मग आता त्याचं एक एक्झाम्पल बघावं लागेल जेणेकरून तुम्हाला कळेल की ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणजे नेमकं कसं असतं. ठीक आहे. मग त्यासाठी पुढे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अ सोल्युशन कंटेनिंग वीक ॲसिड सच ॲज ॲसिटिक ॲसिड CH3COOH. ठीक आहे. एक वीक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड म्हणून जो इथे तुम्ही घेतलेला आहे, आणि त्याचा सॉल्ट घेतला अँड इट्स सॉल्ट सच ॲज CH3COONA, सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, जो इथे तुम्ही घेतलेला आहे, ज्यालाच आपण CH3COONA त्याचा फॉर्म्युला लिहून घेतला, इज अन ॲसिडिक बफर सोल्युशन. ठीक आहे ना. ॲसिटिक ॲसिड आणि त्याचा सॉल्ट या दोघांचं मिक्सचर म्हणजे त्यांचं झालं ॲसिडिक बफर सोल्युशन. मग pH ऑफ ॲसिडिक बफर इज गिव्हन बाय द इक्वेशन. मग या सोल्युशनचं जर तुम्हाला pH घ्यायचा असेल तर त्यासाठी इक्वेशन तुम्ही पुढे इथे तुम्हाला दिलेलं आहे. मग pH इज इक्वल टू pKa, दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट. Ka तुम्ही अगोदरच आधी आपलं हे एक्सप्लेन करून झालेलं आहे. ठीक आहे ना, हे बघितलेलं आहे तुम्ही वीक ॲसिडसाठीचा डिसोसिएशन कॉन्स्टंट वगैरे. मग आता याचा जो फॉर्म्युला इथे आलेला आहे तो त्यावरूनच आलेला आहे की pH तुम्ही कसा घेतला होता. pHचा फॉर्म्युला, pHची डेफिनेशन तुमची अगोदरच आपला हा पॉईंट एक्सप्लेन करून झालेला आहे. pH इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन. ठीक आहे ना, निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन. मग आता इथे 2 आहेत, ॲसिडसुद्धा आहे आणि सॉल्टसुद्धा आहे, म्हणून इथे pKa
प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन इथे तुम्हाला घ्यायचं आहे. व्हेअर pKa इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka. ठीक आहे ना. pKa म्हणजे इथे तुम्हाला pKaची व्हॅल्यू दिलेली आहे. मग ही pKaची व्हॅल्यू तुम्ही वरच्या इक्वेशनमध्ये पुट करू शकता. अँड Ka इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की Ka काय असतं, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. म्हणजे ती व्हॅल्यू जर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे पुट करू शकता. आता इथे सेकंड टाईप एक्सप्लेन केलेला आहे जो आहे बेसिक बफर सोल्युशन. अ सोल्युशन कंटेनिंग अ वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड इज द बेसिक बफर सोल्युशन. ठीक आहे. सेम जसं तिकडे आपण वीक ॲसिड घेतला तसा इथे वीक बेस घ्यायचा आहे प्लस त्याचा सॉल्ट घ्यायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल अ सोल्युशन कंटेनिंग अ वीक बेस सच ॲज NH4OH दॅट इज अमोनियम हायड्रॉक्साईड अँड इट्स सॉल्ट सच ॲज NH4Cl दॅट इज अमोनियम क्लोराईड इज अ बेसिक बफर सोल्युशन अँड द POH ऑफ बेसिक बफर इज गिव्हन बाय POH is equal to pKb plus log to the base 10 of concentration of salt upon concentration of base. Equation number 3.25 where pKb is equals to minus log to the base 10 of Kb. ठीक आहे. 3.26 नंबरचं इक्वेशन तुम्हाला हे इथे दिलेलं आहे. सेम जसं आपण pHसाठी लिहिलं तसं POHसाठी लिहिलं. Kb हा तुमच्या बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे आणि दोघांचंसुद्धा कॉन्सन्ट्रेशन इथे तुम्हाला पुट करून तुम्ही ही POHची व्हॅल्यू काढू शकता. Kb इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर द बेस अँड द इक्वेशन 3.26 अँड 3.25 आर नोन टू हँडरसन हॅसलबल्च इक्वेशन. या दोन्ही इक्वेशनला एक सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे जे आहे हँडरसन हॅसलबल्च इक्वेशन. बफर सोल्युशनचे टाईप्स एक्सप्लेन झाल्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला इथे बघायचा जो टॉपिक आहे तो आहे बफर ॲक्शन. लेट अस कन्सिडर द सोडियम ॲसिटेट ॲसिटिक ॲसिड बफर. ठीक आहे. सोडियम ॲसिटेट म्हणजे ॲसिटिक ॲसिडचा सोडियम सॉल्ट प्लस ॲसिटिक ॲसिड बफर जे आपण वरती इक्वेशन घेतलं तेच वरती जे एक्झाम्पल आपण घेतलं ॲसिड बफर सोल्युशनचं तेच सोल्युशन तुम्हाला कन्सिडर करायला सांगितलेलं आहे. हिअर सोडियम ॲसिटेट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. तुम्हाला माहिती आहे की सोडियम ॲसिटेट म्हणजे CH3COONA हा एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तुम्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट हे सगळे टॉपिक्स आपण स्टडी केलेले आहे ते एकदा डिफाईन वाचायच्या आणि मग या टॉपिकचा अभ्यास करायचा म्हणजे हे कळेल. which dissociates completely in water producing large concentration. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे एखादा सबस्टन्स याचा अर्थ तो वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत असतं. मग CH3COONA दॅट इज सोडियम ॲसिटेटचं कम्प्लीट डिसोसिएशन होईल वॉटरमध्ये प्रोड्युसिंग द लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO निगेटिव्ह ॲज फॉलोज. ठीक आहे ना. तिथे ॲसिटेट आयन्सचा लार्ज कॉन्सन्ट्रेशनवर प्रोडक्शन होईल ज्या वेळेला आपण त्या सॉल्टला वॉटरमध्ये ॲड करू. ठीक आहे. मग आता सोडियम ॲसिटेटचं डिसोसिएशन कशा पद्धतीने होईल वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर त्याची एक रिएक्शन आपण पुढे लिहून घेतली. सोडियम ॲसिटेट इन ॲक्वियस सोल्युशन गिव्ज सोडियम आयन्स प्लस ॲसिटेट आयन्स CH3COO निगेटिव्ह प्लस Na पॉझिटिव्ह. ठीक आहे. ऑन दी अदर हँड सिन्स द ॲसिटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड. तुम्हाला माहिती आहे की ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे. मग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्स इज युजली हाय. मग आता वीक ॲसिडचं डिसोसिएशन कम्प्लिटली होत नसतं हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे ना. जरी सोडियम ॲसिटेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे तर त्याचं डिसोसिएशन कम्प्लीट होणार आहे. पण ऑन दी अदर हँड ॲसिटिक ॲसिड हा वीक ॲसिड असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन कमी होत असून त्याचा जो अनडिसोसिएटेड पार्ट आहे तो जास्त राहणार आहे. म्हणून इथे ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्सचं म्हणजे CH3COOHचं कॉन्सन्ट्रेशन आपोआप हाय होऊन जाईल. इफ अ स्ट्रॉंग ॲसिड इज ॲडेड टू धिस सोल्युशन. मग अशा सोल्युशनमध्ये जर तुम्ही एखादं स्ट्रॉंग ॲसिड ॲड केलं स्ट्रॉंग ॲसिड ॲड करणार म्हणजे काय ॲड होईल H पॉझिटिव्ह आयन ॲड होतील विल बी कन्झ्युम्ड बाय दी कॉन्जुगेट बेस. ठीक आहे ना. हा जो वरती तयार झालेला ॲसिटेट आयनायन आहे CH3COO निगेटिव्ह आहे त्याच्याकडून ते H पॉझिटिव्ह आयन्स कन्झ्युम केले जातील अँड
काय होईल? सिमिलरली इफ स्मॉल अमाऊंट ऑफ बेस इज ॲडेड, जर बेस ॲड झाला तर Na आहे, Na पॉझिटिव्ह, तर NaOH तयार होतील, कारण OH निगेटिव्ह आयन्स हे कन्झ्युम होतील Na कडनं, म्हणून विल बी न्यूट्रलाइज बाय दी लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲज शोन इन द फॉलोइंग रिएक्शन. मग असं केल्यामुळे ज्या गोष्टी होणार आहेत किंवा ज्या दोन गोष्टी पॉसिबल आहेत त्यांच्या रिएक्शन आपण खाली लिहून घेतल्या, की सपोज ॲसिटेट ॲनायनमध्ये तुम्ही एखादा स्ट्रॉंग ॲसिड ॲड केला, म्हणजे CH3CO निगेटिव्ह ॲनायन प्लस H पॉझिटिव्ह ॲड झाले, तयार होतील CH3COOHचे मॉलिक्यूल, म्हणजे ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल तिथे तयार होतील. सेकंड कंडिशनमध्ये जर तुम्ही एखादा बेस तिथे ॲड केला, की बेस ॲड केल्यानंतर की CH3COOH, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, ॲडेड बेस पाहिजे तिथे, CH3CO निगेटिव्ह तसेच राहतील आणि H2O तयार होतील. ठीक आहे. मग अशामुळे काय होईल की the acid or base added thus cannot change the concentration of H positive or concentration of OH negative. ॲड केलेल्या ॲसिड किंवा बेसमुळे H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा OH निगेटिव्ह ॲनायनचं कॉन्सन्ट्रेशन कमी किंवा जास्त होत नाही, चेंज होत नाही. अँड द pH ऑफ द बफर रिमेन्स अनचेंज. त्यामुळे बफर सोल्युशनचं जे pH आहे ते चेंज होत नाही, ते अनचेंज राहतं. अँड द डायल्युशन डज नॉट हॅव एनी इफेक्ट. म्हणजे हे जे आपण वरतून ॲड करतो आहे, हे जे डायल्युशन करतो आहे, ह्याचा कुठलाही इफेक्ट pHवर पडत नाही बफर सोल्युशनच्या. सो दिस इज बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन रेशो टर्म इन इक्वेशन 3.23 अँड इक्वेशन 3.25 रिमेन्स दी सेम. दोन्ही ठिकाणी H पॉझिटिव्ह आयनचं OH निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन सारखं राहत असल्यामुळे तिथे त्या कॉन्सन्ट्रेशनचा रेशो जो आपण इक्वेशन्समध्ये घेतलेला आहे, ठीक आहे ना, वरती एक कॉन्सन्ट्रेशन आहे आणि खाली डिनॉमिनेटरला एक कॉन्सन्ट्रेशन आहे, तो रेशो नेहमी सेम राहील. अँड द डायल्युशन डज नॉट चेंज द रेशो. कितीही तुम्ही डायल्युशन करत राहिलात तरी कॉन्सन्ट्रेशन बदलत नसल्यामुळे रेशोसुद्धा बदलणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने ही बफर ॲक्शन होत असते, हे तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे आणि म्हणूनच ते सोल्युशन आपण बफर सोल्युशन म्हणून ग्राह्य धरत असतो. जर ते चेंज झालं असतं तर आपल्याला त्याला बफर सोल्युशन म्हणताच आलं नसतं, कारण बफर सोल्युशनची डेफिनेशनच ती आहे की तुम्ही त्यात काहीही ॲड केलं तर त्या बफर सोल्युशनचा pH चेंज होणार नाही, तो चेंज धरून ठेवेल, तो चेंज होऊ देणार नाही pHला. त्याच सोल्युशनला तुम्ही बफर सोल्युशन म्हणू शकता. अशा पद्धतीने ही बफर ॲक्शन इथे होत असते. आता इथे तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. हा तुमच्या 12thच्या एक्झामसाठी यावर्षीच्या पोर्शनमधून डिलीट केलेला टॉपिक आहे, तरीसुद्धा एकदा तुम्हाला हा इथे बघून घ्यायचं आहे की नेमकं कशा प्रकारचं बफर सोल्युशन प्रॉपर्टीज शो करतो. सो इथे पुढे बाय ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ आयदर स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेस ऑन डायल्युशन व्हेन इट इज केप्ट फॉर लॉंग टाईम, अशा प्रकारच्या pHमध्ये चेंज ॲप्रिशिएबली होत असतात. हे एकदा तुम्हाला रीड आऊट करून घ्यायचं आहे. जरी हा एक्झामसाठी रिलेटेड टॉपिक असला तरीसुद्धा एकदा बघून घ्यायचं. आता तुमचा लास्ट टॉपिक आहे इथे ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन, की आपल्याला या बफर सोल्युशनचा नेमके काय ॲप्लिकेशन्स असतात, जे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी ते आपल्याला आता इथे बघायचं आहे. की बफर सोल्युशन फाइंड्स एक्सटेन्सिव्ह ॲप्लिकेशन्स इन व्हेरायटी ऑफ फील्ड्स. ठीक आहे ना, खूप साऱ्या फील्ड्समध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. सम ऑफ इट्स ॲप्लिकेशन्स आर गिव्हन. काही त्याचे एक्झाम्पल्स किंवा काही त्याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला पुढे प्रोव्हाइडेड आहेत. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे त्याचं इन बायोकेमिकल सिस्टीम. ठीक आहे, बायोकेमिकल सिस्टीम्समध्ये याचा खूप वापर होतो. जसं की pH of blood in our body is maintained at 7.36 to 7.42 due to the HCO3 negative plus H2CO3 buffer. A mere change of 0.2 pH units can cause the death. The saline solution used for intravenous injection must contain बफर सिस्टीम टू मेंटेन द प्रॉपर pH ऑफ द ब्लड. ठीक आहे ना, बायोकेमिस्ट्रीमध्ये आपल्या ब्लडचा pH मेंटेन करण्यासाठी जे सलाईन सोल्युशन्स वगैरे यूज होतात त्यासाठी बफर सोल्युशनचा वापर होत असतो. सेकंड ॲप्लिकेशन आहे ॲग्रिकल्चर. द सॉइल्स गेट बफर्ड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सॉल्ट्स. ठीक आहे ना, जी सॉईल आहे ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये ते सॉल्ट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे, जसं की कार्बोनेट, बायकार्बोनेट, फॉस्फेट्स अँड ऑर्गॅनिक ॲसिड्स, हे सॉल्ट्स सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. मग द चॉईस ऑफ फर्टिलायझर डिपेंड अपॉन द pH ऑफ सॉईल. ठीक आहे ना, तुमच्या सॉईलचा जो pH आहे त्यानुसार तुम्ही फर्टिलायझर तुमच्या शेतीला जर वापरलं तर ते आपल्या शेतीसाठी, आपल्या ॲग्रिकल्चरसाठी, तुमच्या पिकांसाठी फार इम्पॉर्टंट किंवा ॲप्लिकेबल ठरू शकतं. म्हणून
तो pH मेंटेन करणं किंवा रेजिस्ट करणं ह्या बफर सोल्युशनला यूज करून तुम्ही करू शकता. थर्ड आहे तुमचं इथे ॲप्लिकेशन प्रोव्हायडेड जे आहे इंडस्ट्रीजमध्ये. बफर प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन पेपर, डाय, इंक, पेंट अँड ड्रग इंडस्ट्रीज. ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये बफर सोल्युशनचा खूप वापर होतो. फोर्थ, मेडिसिन. पेनिसिलिन प्रिपरेशन्स आर स्टॅबिलाइज्ड बाय दी ॲडिशन ऑफ सोडियम सायट्रेट ॲज बफर. पेनिसिलिन फार वेल नोन नाव आहे आपल्यासाठी. पेनिसिलिन हे एक ड्रग आहे. मग या पेनिसिलिनचे जे प्रिपरेशन्स असतात त्यामध्ये सोडियम सायट्रेट नावाचं एक बफर सोल्युशन आपण वापरत असतो. वेन सायट्रिक ॲसिड इज ॲडेड टू द मिल्क, मॅग्नेशिया दॅट इज MgOH/2 मॅग्नेशियम सायट्रेट इज फॉर्म. ठीक आहे ना. ज्यावेळेला तुम्ही सायट्रिक ॲसिड त्यात ॲड करता मॅग्नेशियम सायट्रेट फॉर्म होतो विच इज अ बफर. ते एक बफर आहे. फिफ्थ आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. ॲनालिटिकल केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे केमिस्ट्रीची. त्यामध्ये सुद्धा बफर सोल्युशनचा यूज होतो. इन क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस अ pH ऑफ 8 to 10 इज रिक्वायर्ड फॉर प्रेसिपिटेशन ऑफ कॅटायन्स दॅट इज 3A ग्रुप. ठीक आहे. 3A ग्रुप तुम्हाला वेल नोन आहे. 3A ग्रुप कुठला आहे तर त्यांच्या सर्वांच्या क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये म्हणजे तुम्हाला दिलेल्या कंपाऊंडमध्ये तो तुमचा एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही ह्याच्या चेक करण्याच्या टेस्ट आपण करत असतो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो. तर 3A ग्रुपच्या एलिमेंटसाठी बफर सोल्युशनचा यूज होतो. इट इज मेंटेन विथ द यूज ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड प्लस अमोनियम क्लोराईड बफर. हा बफर यूज करून या टेस्ट इथे केल्या जातात आणि रिझल्ट फाइंड आउट केली जातात. हे बरेचसे ॲप्लिकेशन्स तुम्हाला बफर सोल्युशन्सचे आहेत. एकदा बफर सोल्युशनचे ॲप्लिकेशन फक्त रीडआउट जरी केले तरी पुष्कळ आहे तुमच्यासाठी. आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासचं जे होमवर्क आहे ते तुम्ही आता नोट डाऊन करून घ्या. होमवर्कचा क्वेश्चन नंबर 1 आहे डिफाईन बफर सोल्युशन. क्वेश्चन नंबर 2 गिव द टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. क्वेश्चन नंबर 3 write an account on buffer action. Question number 4 write down 4 applications of buffer solution. ठीक आहे. हे सगळे 4ही क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. प्लस यावर काही छोटे छोटे न्यूमेरिकल्ससुद्धा तुम्हाला दिलेले आहे. जे कॉन्सन्ट्रेशनचे फॉर्म्युले आज आपण डिराईव्ह केले ते सुद्धा एकदा रेफर करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर केलेलं होमवर्क मला सेंड करायचं आहे.